बीड शहर बचाव मंचाच्या वतीने नगर परिषद सीओ नीता अंधारे यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची चौकशी करून त्यांची तात्काळ बदली करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी जिल्हाधिकारी यांना बीड शहर बचाव मंचाच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले आहे। नेमकं या निवेदनात त्यांच्या बदलीची मागणी का करण्यात आली आहे पाहूया। बीड शहरामध्ये जेव्हापासून या नीता अंधारे मॅडम मुख्य अधिकारी आहेत तेव्हापासून या बीड शहराची स्वच्छतेचा पाण्याचा असेल ही खूप मोठी बिकट परिस्थिती आहे। याकडे कसल्याही प्रकारचं त्यांचं लक्ष नाही। सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडण्यासाठी त्यांनी ऑफिसमध्ये प्रेझेंट राहायला पाहिजे, परंतु ऑफिसमध्ये त्या प्रेझेंट न राहता त्या ऑफिसमध्ये नसल्यामुळे त्या नगरपालिकेतील जो स्टाफ आहे त्यांच्यावरती देखील कोणाचाही अंकुश राहिलेला नाही याकडे, आणि त्याच्यामुळे ते भ्रष्ट नगरपालिका म्हणून ओळखली जाते। हे मुख्य अधिकारी ह्या बीड जिल्ह्यातून तात्काळ हटवले गेले पाहिजे। जवळपास 2 वर्षापेक्षा जास्त झालं बीड नगरपालिकेवरती प्रशासक आहे आणि बीड नगरपालिकेवर प्रशासक असल्यामुळे जे मुख्य अधिकारी आहेत त्यांचा एवढा स्वैराचार वाढलेला आहे की त्यांच्या या स्वैराचारामुळे की ते कधी ऑफिसला बसत नाहीत, आणि जर नागरिक घरी गेले तर ते घरी भेटत नाहीत किंवा घरी तुम्हाला येण्याचा काय अधिकार आहे अशा प्रकारची त्या भाषा वापरत आहेत। आणि बीड शहराला जर चौबाजूने जर आपण चक्कर मारली तर प्रत्येक ठिकाणी कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत, नाल्या काढायच्या तशाच राहिलेल्या आहेत, काही ठिकाणी आजही लाईट नाही। आणि या सगळ्या प्रश्नासंदर्भात बीडची जनता त्रस्त आहे, म्हणून आम्ही बीड शहर बचाव मंचाच्या वतीनं आज माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून बीडच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या बदलीची मागणी केली आहे। आज बीड शहर बचाव मंच की तरफ से कलेक्टर साहब को जो है हम निवेदन देने के लिए आए हुए हैं। नीता अंधारे मैडम जब से यहाँ पर मुख्य अधिकारी बोलकर अपॉइंट हुए तब से बीड शहर के जो है स्वच्छता साफ सफाई ये जो है बहुत ही नीचे दर्जे पर चले गई है। इसको सुधारने के लिए नए अधिकारी की मांगनी के लिए हम सब यहाँ पर आए हैं। बचाव मंच की तरफ से ये है कि नगर पालिका के लोगों के 5-5, 6-6 महीने से तनख्वाहें रुकी हुई है। बीच में आंदोलन हुआ, कर्मचारियों ने आंदोलन करे, फिर भी उनके तनख्वाहें उनको दी नहीं जा रही है। कचरे के गाड़ियां बंद, ट्रैक्टर बंद, जहाँ वहाँ रोडों पे कचरा पड़ा हुआ है। और पानी की जहाँ समस्या है, आज भी समस्या बहुत है, लोग परेशान है। अगर ये कर्मचारियों को अगर उनकी तनख्वाह वक्त पे दी जाएंगी तो कर्मचारी काम करेगा, कर्मचारी आगे बढ़कर चढ़कर काम करेगा। ये नीता अंधारे मैडम को समझ आए, बार बार निवेदन देने के बाद भी उस बात को कोई एक्शन नहीं लिया जा रहा, उस पर कोई अंमलबजावणी नहीं की जा रही। माझी त्यांच्याकडनं फार थोडी अपेक्षा आहे। त्यांच्यावर जी जिम्मेदारी आहे आपल्या बीड शहराची, त्या नगरपालिकेच्या सीओ आहेत, पण आतापर्यंत बऱ्याच जणांना नीता अंधारे मॅडम ह्या नगरपालिकेच्या सीओ आहेत हेच माहित नाही। त्याचं कारण ज्या वेळेस जनता त्यांच्याकडे जाती काही कारणास्तव त्यावेळेस नीता अंधारे मॅडम तिथं नसतात, त्यांची रिकामी चेअर बघायला भेटते। आणि बऱ्याच जणांचं ऐकलंय आम्ही की त्यांच्या जर बंगल्यावर गेलं तो बंगला त्यांच्या स्वतःच्या बापाचा नाहीये, तर ते त्यांना शासनाने त्यांना राहायला दिलेला आहे। तिने ह्या गोष्टीचं भान ठेवून आणि तुला जनतेची सेवा करण्याचा पगार भेटतोय, फुकट खुर्ची रिकामी देण्याचा पगार नाहीये, त्यामुळे तिने इमानदारीनंच काम करावं अशी माझी तरी अपेक्षा आहे। आणि तिला आवाजाव घालणं ती एवढी मोठी नाहीये। तू आमची सेवा करायला बीड मध्ये आलेली, तुझं ऐकून घ्यायला आम्ही बसलेलो नाहीये। तर तिला हा व्हिडिओ सगळ्या माध्यमातनं नीता अंधारेसाठी स्पेशल, माझं नाव मीनाक्षी देवकते, तुला माझ्यावर काय करायचं करून घे, तुला बीडचं काम करण्यासाठी इथं आणलेले, बीडची दुरावस्था करण्यासाठी आणलेलं नाहीये। किंवा ते गुत्तेदारासोबत जे तू मिळून जे काळे धंदे करतेस ना, ते काळे धंदे बंद करून टाकायचं, कमिशन खाणं बंद करायचं, आणि जे रिअल मध्ये काम आहे का तेच काम करायचं। जे मला जे आहे